Maharashtra government has given an information that we have to complete 45 days bridge course for the purpose to complete some competency, some knowledge of the previous. आपल्याला पॅन्डेमिक सिच्युएशन मुळे मागच्या वर्षी त्या गोष्टी शिकायला मिळाल्या नाही किंवा स्कूल बंद असल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या नाही. मग प्रत्येक विषयाच्या बाबतीत उदाहरणार्थ आपण आपला विषय घेऊया इंग्रजी. इंग्रजी या विषयाचे जे ज्ञान आहे, जे आपल्याला ॲबिलिटीज आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे होत्या, त्या ॲबिलिटीज आपल्या मध्ये निर्माण झाल्या नाही. का? कारण की आपण बऱ्याच गोष्टी मागच्या वर्षीच्या शिकलेला नाही. मग त्या शिकलेल्या नसल्या कारणाने मग आता आपण डायरेक्ट 8वीचा सिलेबस घेतला तर आपला जी कॉम्प्रिहेन्शनची जी क्षमता आहे ती त्या ठिकाणी काहीतरी उणीव भासेल. मग ही उणीव भरून काढण्यासाठी शासनाने आपल्याला ते स्किल डेव्हलप होण्यासाठी ब्रिज कोर्स तयार केलेला आहे. ब्रिज कोर्सचा अर्थ होतो सेतू अभ्यासक्रम. सेतू म्हणजे काय की 6वी मध्ये आणि 8वी मध्ये जो गॅप पडलेला आहे 7वीचा, तो 7वीचे जे ज्ञान आहे ते भरून काढण्यासाठी, त्यांच्यामध्ये दोघांमध्ये संबंध जोडण्यासाठी, दोघांच्या कॉम्पिटन्सीज आपल्याला मिळून येण्यासाठी हा ब्रिज कोर्स दिलेला आहे. लक्षात. म्हणून हा ब्रिज कोर्स आपल्याला काळजीपूर्वक, त्याचबरोबर लक्षपूर्वक, आणि ज्यांनी एकही कोणतंही लेक्चर अटेंड केलेलं नसेल किंवा शाळेतच गेलेलं नसतील त्यांच्यासाठी फारच महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येकाने ब्रिज कोर्स अटेंड केलाच पाहिजे. त्याचबरोबर या ब्रिज कोर्सच्या माध्यमातून आपल्याला 45 दिवसांमध्ये आपल्या ज्या मागच्या वर्षाच्या उणिवा आहेत ते भरून काढण्याचं काम या सिलेबस मध्ये आहे. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने महाराष्ट्र शासनाने हा ब्रिज कोर्स तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. वी कॅन लर्न बाय डुईंग. रिमेंबर, it is not you are not being only passive listener. You must do yourself whatever the activities provided to you. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऍक्टिव्हिटी करायची आहे आणि ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून, लर्निंग बाय डुईंगच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने ते शिकणार. त्याच्यामध्ये तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ब्रिज कोर्स तुम्हाला 45 दिवसांचा आहे. त्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 3 टेस्ट द्यायचे आहेत. यू हॅव टू give a 3 test. Remember, then a bridge course will help you to understand exactly what you have learned the previous academic year and to understand the curriculum for the next class. So मागच्या वर्षाचा जो गॅप झालेला आहे आणि पुढच्या वर्षासाठी येणारा जो करिक्युलम आहे त्याच्यामध्ये जो गॅप झालेला आहे तो भरून काढण्यासाठी आपल्याला हा ब्रिज कोर्स कंप्लीट करायचा आहे. The bridge course should be studied 1 day to day basis. हा जो ब्रिज कोर्स आहे प्रत्येक दिवसासाठी एक वेगळी ऍक्टिव्हिटी, त्याचबरोबर शिक्षकांच्या माध्यमातून, पॅरेंटच्या माध्यमातून तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करून घ्यायच्या आहेत. तसेच इट कन्सिस्ट ऑफ 2 day to day worksheet. You are expected to solve the worksheet on your own as per the given plan. तुम्हाला ज्या वर्कशीट दिलेल्या आहेत, तुमच्या पीडीएफ मध्ये वर्कशीट बघा. त्या वर्कशीट पीडीएफच्या माध्यमातून तुम्हाला दिलेल्या आहेत. मग ज्यांना काही पीडीएफ बघायचा प्रॉब्लेम असेल त्यांनी काय करायचं की पीडीएफ, उदाहरणार्थ आपण फर्स्ट ऍक्टिव्हिटी टुडे घेणार आहोत. वी आर गेटिंग फर्स्ट ऍक्टिव्हिटी टुडे. देन व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू राईट द ऍक्टिव्हिटी बिफोर द क्लास in your notebook, and then when class is going on you have to go through that activity, so it will help you to better understand. समजलं? काय करायचं आहे की क्लासच्या अगोदरच ती ऍक्टिव्हिटी, मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटीच्या, त्या अगोदरच लिहून ठेवायच्या वहीमध्ये, आणि वहीमध्ये लिहून ठेवल्यानंतर ज्या वेळेस मी ते ऑनलाईनला शिकवत असेल त्यावेळेस तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये बघू शकतात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण काही विद्यार्थ्यांना काय होतं, ते ऑनलाईन पीडीएफ बघायला प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. तसेच सीक द हेल्प ऑफ द टीचर, पॅरेंट, सिबलिंग इफ यू हॅव अ डिफिकल्टी सॉल्विंग द वर्कशीट. वर्कशीट सोडवत असताना तुम्ही शिक्षकांकडून
किंवा तुमच्या पालकांकडून किंवा तुमचे भावंड असतील किंवा जे शिकलेले व्यक्ती असेल त्यांच्याकडून तुम्ही ते सोडवून घेऊ शकता किंवा तुम्ही त्यांना हेल्प साठी विचारू शकता. सोडवून तुम्ही सोडवायचं आहे, फक्त मदत दुसऱ्यांची घ्यायची आहे. द व्हिडिओ लिंक्स आर प्रोव्हाइडेड फॉर बेटर अंडरस्टँडिंग. तुम्हाला त्या शीट मध्ये काही व्हिडिओ लिंक्स पण दीक्षा ऍप मध्ये पाठवलेले आहेत. त्या व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून काही वर्कशीट जर समजण्यास अडचण येत असेल तर तुम्ही ते तिथं बघू शकता. सर्वसाधारणपणे most important thing is that when I am doing all those activities, when I am taking all those activities, if you are present properly, you do not need to go anywhere. Remember, तुम्हाला कुठेही जायची गरज राहणार नाही. So solve the test provided along with the plan. तुम्हाला दिलेले जे टेस्ट आहेत त्या टेस्ट प्लॅन नुसार शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सोडवायचे आहे. त्या टेस्ट आपण जमा करणार आहोत. तसेच गेट इट चेक विथ द टीचर आफ्टर कम्प्लिटिंग द टेस्ट. टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला त्या तुमच्या शिक्षकांकडून चेक करून घ्यायचा आहे. सीक हेल्प ऑफ द टीचर, पॅरेंट्स, सिबलिंग. अंडरस्टँड द पार्ट दॅट इज नॉट अंडरस्टूड सीम्स डिफिकल्ट. ज्या वेळेस एखादी गोष्ट तुम्हाला समजली नाही तर तुम्ही पुन्हा शिक्षकांना, पालकांना किंवा तुमच्या भावंडांना विचारू शकता. अशा प्रकारच्या सूचना तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. नाउ व्हॉट वी आर गोइंग टू डू नाउ, वी आर गोइंग टू डू द फर्स्ट ऍक्टिव्हिटी. रिमेंबर, काय करणार आहोत आपण आता? तुम्हाला ऍक्टिव्हिटी मी पाठवलेली, बरोबर? तर ती ऍक्टिव्हिटी पाठवलेली आहे. तर ती ऍक्टिव्हिटी आपण पहिली ऍक्टिव्हिटी आज आपण घेणार आहोत. मग काय करायचंय आता आपल्याला मागच्या वर्षाचं जे लर्निंग आउटकम आहे, लर्निंग आउटकम म्हणजे एखादी गोष्ट शिकल्यानंतर आपल्यामध्ये निर्माण झालेले स्किल, ते लर्निंग आउटकम किती झालेलं आहे ते आपल्याला टेस्ट करायचं. वी हॅव टू टेस्ट आवरसेल्फ. वी हॅव टू चेक व्हॉट वी आर. आपण काय शिकलो हे आपल्याला काय करायचंय? चेक करायचंय. सो वी हॅव टू चेक आवरसेल्फ फर्स्ट, देन वी विल गो थ्रू. सो व्हॉट they have asked you to understand, recite and share familiar songs, poems effectively. Learner म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की एखादी पोएम अंडरस्टँड करायची आहे. अंडरस्टँड म्हणजे समजून घ्यायची आहे. रिसाइट पाठ करायची आहे. ती एन्जॉय करायची, तिचा आनंद घ्यायचा आहे. आता अनेक कविता आहेत, त्या आपण कविता बघितलेल्या आहेत. अनेक प्रकारच्या कवितांच्या माध्यमातून, उदाहरणार्थ नवीला कविता आहे, वॉक लिटल स्लोवर डॅडी डॅडी डॅडी, आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप, इन युअर फुटस्टेप, इन युअर फुटस्टेप. सो व्हेन वी सिंग द पोएम वी have enjoyment. So we have to take enjoyment. Poems are not for only enjoyment, they have some message, certain messages. So there are various poems in Marathi, in Hindi. For example, we take example of a Hindi poem, सो रही है लाली मेरी बंद कर पल के सलोनी. This is the lullaby which is used by mother to her small baby. So lullaby is always been we heard in when we are very small. So lullabies are always been very soothing and they are very silent. So when we use such types of poem, we use its tone different. ज्यावेळेस आपण एखादी कविता वाचतो किंवा लिहितो किंवा गातो, उदाहरणार्थ मराठीमध्ये कविता आहेत, अनेक प्रकारच्या कविता आहेत. उदाहरणार्थ मला जी पाठ आहे ते सांगतो. उदाहरणार्थ, शेतामध्ये माझी कोको, तिला बोराट्याची झाप. उदाहरणार्थ हीच कविता आपण गाण्याच्या माध्यमातून पण म्हणतो. शेतामध्ये माझी कोको, तिला बोराट्याची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावरची त्या, खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट, जग मिळाया साखर. This is the first stanza of that poem. There are different poems. For example, we take in English, in the heart of a seed
Buried deep, so deep, oh dear little plant, wake fast asleep. Wake, said the sunshine, and creep to the light. Wake, said the voice of the raindrop bright, of the raindrop bright. So in this way we sing the poems. Okay. So poems are just not a beat. They have to enjoy ourselves. They give us enjoyment. So we have to enjoy. Share familiar songs. We have different songs. For example, in our Ahirani also, in Marathi also, in English also, in Hindi even, we have a different songs. We have to share ourselves. And just remember that you have to use English properly. You should not be misunderstood. Remember. And you should not be afraid to English language. You just use it like your mother tongue. If you just not afraid, then you will be able to speak English properly. Remember this one. Poems you have write effectively. So it can gives you the competency. What competency it gives? It gives you to it can motivates you to write the poem. आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ज्या कविता आपण घेतलेल्या आहेत किंवा आपण शिकलेलो आहोत त्याच्यातून आपल्यामध्ये पोएट्री लिहायचं कॉम्पिटन्सी यायला पाहिजे. त्याच्यातून आपण कविता तयार करू शकलो पाहिजे. मग भाषा ही तेच शिकवते. जर आपण भाषेवर मिळवलं तर जेणेकरून त्याच्यातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्याचबरोबर पार्टिसिपेट इन रिसायटेशन कॉम्पिटिशन. आणि आपल्याला पोएट्री मध्ये एखाद्या उदाहरणार्थ आपण फोरम घेतो. फोरम मध्ये अनेक प्रकारच्या कविता रिसायटेशनच्या येत असतो. त्याच्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारे छान पद्धतीने कविता म्हणतात. तशा पद्धतीने आपल्याला ती काय ऍक्टिव्हिटी पूर्ण करायच्या. सम instruction for the parents and teachers are also there. We have to sing a song with the action. Then we have to pronounce proper rhythm. Then you have to sing with the action. So would you like to sing with me with the action? Okay, Kalyani. Kalyani, on your mic. कविता म्हणायला आवडेल का? कविता simple poem. We are just going to sing very small poem which is we use in as we can call it the nursery rhyme, but it is very eventful. For example, okay, because they told us to make the action. Okay, for example, sometimes we have done it in our 5th or 6th standard. For example, jelly on a bread, jelly on a bread, wibble wobble, jelly on a bread. Chocolate in a wrapper, chocolate in a wrapper. Tearing up, linking up, tearing up, linking up. Chocolate in a wrapper, jelly on a bread, jelly on a bread. Wibble wobble, jelly on a bread. Wafers in a pocket, wafers in a pocket. Tear it up, crunch them up, tear it up, crunch them up. Wafers in a pocket, jelly on a bread, jelly on a bread. Wibble wobble, jelly on a bread. Pepsi in a bottle, Pepsi in a bottle. Open it up, drinking up, open it up, drinking up. Pepsi in a bottle. So in this way we can sing the poem and with the action. Remember, there are different poems you have learned already. You have to find out those poems which have the action, and you have to sing. Okay. So instructions for you there. You have to listen, recite poems and song with the action. तुम्हाला काही कविता ऐकायच्या आहेत ज्या ऍक्शन सहित आहेत. तसेच
make your own poem by changing word recite with the action. काही तुम्हाला काय करायचे आहे, कवितेच्या 4 लाईनी तरी बनवा ज्याच्यामध्ये काय आहे, ऍक्शन आहे. ओके, फॉर एक्झाम्पल, I am stand and sit. This is one line. Okay, I am stand and sit. He shake a little bit. I am stand and sit. He shake little bit. So in this way you can make a poem. It is very simple, but you must have the vocabulary. तुमच्याकडे vocabulary असली पाहिजे जेणेकरून आपण काय करू शकतो, simple lines बनवू शकतो with the action. So you can make your own poems. You can make your own poems if you have the vocabulary, and it is very important that you must increase your vocabulary. Remember this. So what we have to go through, we have the learning activity. So this poem we have to recite the poem which is given in our activity demo. Okay, what activity we have given in our demo poem we have to see. For example, we have provided a demo activity sheet. Here we have to go through what we have to go through. We have to complete the demo. For example, when you are happy and you know it, sing a song, sing a song. हीच कविता आपण मागे बघितलेली आहे, ती वेगळ्या पद्धतीने. When you are happy and you know you clap your hands, in this way. Okay, last time we have seen this poem in a different way. Now in a different way. Remember, when you are happy and you know you sing a song, sing a song. When you are happy and you know you sing a song, sing a song. When you are happy and you know it and you really want to show it, sing a song. When you are happy and you know it, sing a song. When you are happy and you know it. So in this way, this poem is given. So sometimes we can make very different action. For example, when you are happy, so happy, different way. Somebody said smile, happy. Okay, everybody have a different actions for that. So we can use our actions for happy. And you know it. You means ourselves. You know it. Sing a song. Sometimes we sing a song. Okay. Sometimes we sing a song with the mic. We can use a different action. So you have to use your action your own way. And you have to recite the poem. Remember, काय करायचं आहे, कविता पाठ करायची आहे. Then next for practice is given. For the practice, play the game with the Simon Says. With the Simon Says, the word, the line should be speak by the teacher and action should be done by the student. For example, we will take one demo. There is example. For example, teacher said, Simon says run. Simon says run. So what you have to do? You have to run. When I said you have to run. Okay. Now what you have to go through on your mic. On your mic. Don't on your mic. On your video. Picture. On your video. मला तुम्ही दिसायला पाहिजे. तिथं व्हिडिओचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा, तुम्ही मला दिसणार. फटाफट वेळ वाया घालू नका. व्हिडिओ ऑन करा.
सृष्टी, कल्याणी, तेजश्री, अश्विनी. ओके, ऐकू येते ना सगळ्यांना? मला सगळे दिसत आहे, बाकीचे दिसत नाहीये. बाकीच्यांनी ऑन केले नाही व्हिडिओ. चला व्हिडिओ ऑन करा. सृष्टी, कल्याणी, तेजश्री, अश्विनी, कोमल, ऑन योर व्हिडिओ. ओके, सो I will say one sentence and you have to do the action. काय करायचे? ऍक्शन करा. फॉर एक्झाम्पल ऍक्शन करायची आहे तुम्हाला. रन. what you have to do? You have to run. मी बोललो पळा तर तुम्ही काय करणार? पळणार. पळू नका, घाबरू नका तिथं. हा, फॉर एक्झाम्पल सेकंड ऍक्शन, laugh. So what you can do? हा हा, laugh म्हणजे हसा. laugh म्हणजे काय? हसणे. Simon says laugh. So you can do your action. हा हा हा, हसा. हसता येतात तुम्हाला? हसतात माझ्या. ओके, नेक्स्ट. Simon says, so dance. You know dance? So how can you dance? You can dance different way. You have different steps. Okay, so you have to play the game. It is very simple game that I have the sentence and you have to do the action. For example, Simon says cry. Simon says cry. Cry समजतं तुम्हाला? Cry म्हणजे काय असतं? कोमल, Simon says cry. So you have to cry. ऐकू येते ना? अश्विनी झोपली वाटतं. So you have to do the action. Raise your hand. Simon says raise your hand. So how can you raise your hand? Simon says show your finger. Okay, close your videos. Okay, you have to do your actions. So in this way you have to do the activity. So last one is there that you have to do those action with your own. Jumping, hiding, laughing, okay, crying. So all those are the action. Walking, talking, speaking, sleeping. There are the all actions and you have to do. We have to use those action into the poem. Then recite the song you made with the action and record and send to the teacher. काय करायचंय आपल्याला? आपण एखादं गाणं बनवलं. उदाहरणार्थ हे मी बनवलं. I am stand and say it takes a little bit. फॉर एक्झाम्पल असं जर बनवलं असेल तर काय करायचं? ते रेकॉर्ड करायचं मोबाईल मध्ये आणि ते मला पाठवून द्यायचं. तुम्ही कसंही बनवलेलं असेल पण ते विथ if you do not understand anything, some problems may be there. App and go to the link. The link. And last one, what we learned today. What we learned today. आज आपण काय शिकलो? Take away today I learned. For example, I am able to recite my own song confidently with the action. जर आपण आपला एखादं बनवलेलं गाणं किंवा एखादी बनवलेली कविता आपण लिहिली, वाचली, वाचता येते तर काय म्हणायचं? यस, म्हणजे एक स्किल आपण डेव्हलप केलं. सेकंड, आय एम एबल टू प्ले गेम सायमन सेज. आम्ही गेम शिकलो. कोणता गेम आहे? सिंपल आहे.
सर बोलते किंवा आपण बोलणार, दुसरा काय करेल ऍक्शन. सायमन सेज रन फास्ट. समजलं काय करेल ऍक्शन करेल, पडेल जोरात. शिकलो आपण तो गेम. मग जर शिकलो तर त्याला यस म्हणायचं. आणि लास्ट वन, आय एम एबल टू पार्टिसिपेट इन द सॉन्ग कॉम्पिटिशन. याच्याने मी एखाद्या सॉन्ग कॉम्पिटिशन मध्ये काय करू शकते, पार्टिसिपेट करू शकते, सहभाग करू शकते, असा मला कॉन्फिडन्स येईल. हे जर तुमच्यामध्ये जागृत झालं असेल त्याला पण आपण म्हणणार यस. सो इन दिस वे दिस इज द ऍक्टिव्हिटी. इट इज व्हेरी सिम्पल. यू हॅव टू मेक युअर ओन ऍक्शन सॉन्ग, game and implement. Okay, so in this way this activity we have completed. This is the first activity and it is very simple. You have to read it carefully, then write in your notebook, and then when I check you have to show. समजलं? Got me? Have you understand? Have you understand? Then yes said yes. Mic on करायचा आणि मग सांगायचं. Have you understand? On your mic. सर नवीन सांगा, मराठीमध्ये सांगा. ओके. पहिली गोष्ट काय करायची आहे, कोणतीही एक कविता घ्यायची आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे अनेक प्रकारच्या कविता आहेत. उदाहरणार्थ आपल्याला दिलेली कविता, वेन यू आर हॅपी अँड यू नो इट सिंग अ सॉन्ग. ही जशी कविता आहे ही ऍक्शनच्या माध्यमातून आहे. त्याच पद्धतीने एक कविता घ्यायची, ती काय करायची, पाठ करायची. ठीक आहे. पाठ केल्यानंतर त्याच्यासारखीच एखादी कविता लिहिण्याचा आपण प्रयत्न करायचा. ऍक्शन. फॉर एक्झाम्पल, आय एम स्टँड अँड सिट. अर्थ काय झाला, मी उभा राहतो आणि बसतो. ठीक आहे. ही शेक अ लिटल बीट. मी उभा राहतो बसतो पण समोरचा काय करतो, थरथर कापतो. शेक म्हणजे काय, थरथर. ऍक्शन आहे ना त्याच्यात. तशाच पद्धतीने तुम्हाला सिंपल शब्दांचा एखादा स्टांजा बनवायचा आहे कवितेचा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा गेम आहे. गेम काय, सायमन सेज. सायमन सेज रन. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या भावासोबत सुद्धा खेळू शकता तो गेम. सायमन सेज रन. रनचा अर्थ त्याला माहिती असला पाहिजे. रनचा अर्थ तो पडणे. तो काय करेल, पडेल. सायमन सेज रीड. तर तुम्ही काय करणार, वाचणार. सायमन सेज हाईड. लपायचं. So in this way you have to use this game in your practical way, and in this way you have to do all those activities. इतकी सिंपल ऍक्टिव्हिटी आहे. अजून कोणाला काही डाऊट आहे का? कोणाला काही डाऊट आहे का? एनीबडी हॅव अ डाऊट? नो? यस और नो? कल्याणी? नो. नो. अश्विनी? सृष्टी? डू यू हैव एनी डाउट? Okay. So this activity you have to write in your notebook. सब्सक्राइब कीजिए एजुकेशन कट्टा चैनल को और बेल आइकन को भी दबाइए हमारे लेटेस्ट वीडियो आपके पास जल्दी से पहुंचने के लिए.